ते जे तिथले पोर्स जे म्हणजे क्लोज झालेले असतात ते ओपन करायला मदत करते आणि आपल्या स्काल्पवरती जो काय ड्रायनेस झाला. हॅलो एव्हरीवन, मी मयुरी आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी व्लॉगिंग तर करतेच आणि ब्युटी रिलेटेड व्हिडिओज पण बनवते, पण मी असं ठरवलं आहे की आता मी एक सिरीज करणार आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे दर संडेला इथून पुढे आता ब्युटी रिलेटेड व्हिडिओज येणार आहेत, ज्याच्यामध्ये मी हेअर केअर, स्किन केअर आणि आपलं जे काही हेल्दी डाएट असेल, बॉडी रिलेटेड आणि ओव्हरऑल जी ब्युटी रिलेटेड जे काही टिप्स अँड ट्रिक्स, DIY जे काही आपण स्किन केअर करतो, हेअर केअर करतो, ते सगळे व्हिडिओज मी आता दर संडेला टाकणार आहे. त्या सिरीजचं नाव आहे सेल्फ केअर संडे विथ मयुरी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे विटॅमिन ई कॅप्सूल्सचे फायदे आणि त्याचा वापर आपल्या स्किन केअरमध्ये. ही जी विटॅमिन ईची कॅप्सूल आहे ना, ती फक्त आणि फक्त 90 रुपयाला आहे. 90 रुपयामध्ये आपल्याला ह्याच्या 20 गोळ्या मिळतात. विटॅमिन ई हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेलं एक अँटीऑक्सिडंट आहे. ही जी विटॅमिन ईची कॅप्सूल आहेत ना, ह्याचे खूप जास्त फायदे आहेत. जसं की हे आपल्या स्किनला तर उपयोगी होतच, पण आपल्या हेअरसाठी, आपल्या डोळ्यांसाठी आणि आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं. विटॅमिन ई आपल्या पेशींचं संरक्षण सुद्धा करतं. तर बाजारामध्ये ना व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलचे जे ब्रँड्स आहेत ना, ते खूप सारे आहेत आणि माझ्याकडं जो ब्रँड आहे तो इव्हिऑन 400 हा आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकताय ब्रँड, जो तुम्हाला इझिली मेडिकलमध्ये अवेलेबल होईल. 400 mg ची ही कॅप्सूल आहे. आपल्या केसांची छान वाढ होण्यासाठी, आपली जी रोगप्रतिकारक क्षमता आहे तिला चालना मिळण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपल्या पेशी आहेत ना त्याचं संरक्षण होण्यासाठी, म्हणजे हे जे इव्हिऑन 400 म्हणजे विटॅमिन ईच्या ज्या कॅप्सूल आहेत ना, त्या आपल्या पेशींचं संरक्षण करतात, प्रोटेक्शन करतात. आपल्या ज्या पेशी आहेत त्या डॅमेज होऊ नये म्हणून ह्याचा उपयोग केला जातो. पण ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्या चेहऱ्यासाठी एक वरदान आहे, हे तुम्हाला माहिती आहे काय? सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा उपयोग आहे आपल्या चेहऱ्यासाठी. ह्याच्यामुळे काय होतं की ही एक महत्त्वाचं काम करते ते म्हणजे अँटी एजिंग. अँटी एजिंगमध्ये विटॅमिन ई कॅप्सूल खूप जास्त महत्त्वाची आहे. विटॅमिन ई कॅप्सूलमुळे आपलं हायड्रेशनसुद्धा वाढतं चेहऱ्याचं किंवा आपल्या स्किनचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती छान ग्लो येतो. ग्लोसाठी ही विटॅमिन ई कॅप्सूल खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि याचा वापर कसा करायचा हेच मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं की ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल आहे ती जशी आतून म्हणजे घेतल्यानंतर, ओरली घेतल्यानंतर जेवढा फायदा होतोय तेवढाच फायदा आपल्याला हा वरतून अप्लाय केल्यानंतर सुद्धा होतोय. आणि तो कसा करायचा हेच मी आज या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. विटॅमिन ई बरोबर विटॅमिन सीच्या कॅप्सूल पण तुम्ही डेली घेत जावा, त्याने पण तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त फायदा होणार आहे. चेहरा अर्थातच स्किनला तुमच्या खूप फायदा होणार आहे. आणि जसं की आपण बघा, जे काही आपले न्यूट्रिएंट्स आपण जे खात असतो त्याने आपल्याला फायदा होतोय, तसंच आपल्या स्किनला पण छिद्र असतात, पोर्स असतात, त्यामुळे त्याच्यावरती आपण जे काही अप्लाय करतोय ना ते ॲक्च्युली स्किन मध्ये खाल्लं जाते, म्हणजे ते ॲब्झॉर्ब होते स्किनमध्ये. त्यामुळे जे काही आपण खातोय आणि त्याचा आपल्याला जो फायदा होतोय तेवढाच फायदा आपण चेहऱ्याला जे काही लावत असतोय ना त्याचा फायदा तितकाच होत असतो. तर व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सीच्या कॅप्सूल्स आहेत ना, त्या आपल्या स्किनसाठी आणि हेअरसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून निदान वर्षातून 1 महिन्याचा कोर्स तर तुम्ही नक्की करावा. तुम्ही विटॅमिन ईच्या कॅप्सूल 1 महिना रेग्युलरली घ्या आणि तसंच विटॅमिन सीच्या कॅप्सूल पण रेग्युलरली तुम्ही 1 महिना घ्या. त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की येणार तुमच्या स्किनवरती आणि तसंच तुमच्या हेअरवरती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हेल्थवरती खूप जास्त त्याचा फायदा ठरणार आहे. आता मी तुम्हाला सांगते की व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करायचा. आपण जे प्रोडक्ट्स वापरत असतो ना, जसं की स्किन केअरचे प्रोडक्ट्स असतात, आपले क्रीम्स असतात, डे क्रीम, नाईट क्रीम, त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन ई हे दिसतेच. तर आपण घरच्या घरी नाईट क्रीम कशी करायची किंवा लिप्सना त्याचा वापर कसा करायचा, अंडर आईजचं जे काही ब्लॅकनेस झालेलं आहे अंडर आईज, तर ते कसं कमी करायचं विथ युझिंग विटॅमिन ई, हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. विटॅमिन ई घालून नाईट क्रीम कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल.
सो आपल्याला 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक व्हिटॅमिन ईची जी कॅप्सूल आहे ती घालायची आहे आणि त्याला छान फेटायचं आहे. फेटल्यानंतर निदान 3 ते 4 मिनटं आपल्याला ते फेटायचं आहे. फेटल्यानंतर त्याचा एक क्रीम फॉर्म होतो. सो ती क्रीम आहे ती आपल्याला दररोज रात्री अप्लाय करायची आपल्या चेहऱ्याला आणि त्याचा खूप छान फायदा तुम्हाला मिळणार आहे. स्किन आपली खूप छान ग्लो करणार आहे. आपलं अँटी एजिंगचं काम करणार आहे. त्याच्यातलं जे काही आपण व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घातलेलं आहे त्यामुळे. ह्या नाईट क्रीममध्ये ॲलोवेरा जेल आहे आणि ॲलोवेरा जेलमध्ये ह्युमेक्टंट प्रॉपर्टीज असते, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं जे काही मॉइश्चर असते ना ते टिकून राहते त्याच्यामुळे. आणि अशा पद्धतीने आपण नाईट क्रीम तयार करायची आहे. सो हे होतं 1 टाइम यूजसाठी. तुम्हाला जर दीर्घ काळासाठी किंवा आठवड्याभरासाठी जर बनवून ठेवायची असेल नाईट क्रीम तर तुम्ही तिथे 7 ते 8 चमचे ॲलोवेरा जेल घेऊ शकताय आणि जेवढं तुम्ही 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्याल तेवढंच एक तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल त्याच्यामध्ये टाकायचे. जर तुम्ही 8 ते 10 चमचे ॲलोवेरा जेल घेतलं तर 8 ते 10 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलमधलं जे काही ऑइल आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते छान फेटायचं आहे आणि हे तुम्ही आठवड्याभरासाठी नाईट क्रीम घरच्या घरी बनवून ठेवू शकताय आणि ते तुम्ही रात्रभर लावून जर ठेवलं तर सकाळी तुमची स्किन एकदम छान ग्लोईंग करणार आहे आणि एकदम 4-5 दिवसातच त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. बाय द वे एक गोष्ट महत्त्वाची की जे काही आपण स्किन केअर करतो नाईटला किंवा डेला व्हॉटेवर, जेव्हा तुम्ही कधी स्किन केअर करणार त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते तो म्हणजे आपला चेहरा क्लीन करणे. तुम्ही फेस वॉशनं किंवा क्लिन्झिंग मिल्कनं सगळ्यात आधी तुमचा चेहरा क्लीन करून घ्या आणि त्यानंतरच तुमच्या स्किन केअरला सुरुवात करा. सो नाईट क्रीम नंतरनं अजून एक मी तुम्हाला क्रीम सांगणार आहे ती म्हणजे अंडर आईजची क्रीम. तुम्हाला माहीत असेल की अंडर आईजमध्ये आपला डार्कनेस येतो. खरं तर कसं होतंय, जसं की आपलं वय वाढत जातंय ना तसं इथे रिंकल्स यायला लागतात आपल्या डोळ्यांच्या खाली, जास्त करून इथे ह्या साईडला आणि ते इकडून मग पूर्ण ह्या एरियामध्ये आपल्याला रिंकल्स जाणवायला लागतात. ते वयानुसार होत असते. कसं होतंय, आपल्याला जे ऑइल सिक्रेट करणारे जे ग्लँड्स असतात ना डोळ्याखालचे ते जेव्हा ऑइल सिक्रेट करत नाहीत, म्हणजे एका ठराविक वयानंतरनं ते ऑइल सिक्रेट करायचं थांबतंय किंवा कमी होतंय, त्यावेळेला आपली स्किन आहे ना त्याच्यावरती सुरकुत्या यायला सुरू होतात. सो ह्या सुरकुत्या येऊ नये किंवा जे काही आपलं डोळ्यांच्या खाली ब्लॅक झालेलं असते हे खरं तर टेन्शनमुळे पण होऊ शकते. सो हे होऊ नये म्हणून मी एक तुम्हाला जी अंडर आयची क्रीम आहे ती सांगणार आहे. ती कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर काय होतंय ना की आपण आपल्या स्किनची खूप जास्त काळजी घेतोय, पण म्हणजे स्कार्फ वगैरे बांधत असतोय बाहेर जाताना, पोल्युशनमुळे आपली स्किनचं तर वाट लागते तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आपण स्कार्फ वगैरे बांधत असतोय. पण हा जो एरिया आहे ना आपल्या चेहऱ्यावरचा हा आपण कवर करत नाही, त्यामुळे सनग्लासेस घालायला विसरू नका आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला. आणि जर तुम्ही सनग्लासेस घालत नसाल तर तुम्ही नोटीस करू शकता की तुम्हाला ह्या एरियामध्ये खूप जास्त म्हणजे डार्क सर्कल्स आलेले असणार किंवा खूप काळं झालेलं असणार आहे. तर हे काळपटपणा घालवण्यासाठीच मी एक तुम्हाला क्रीम सांगणार आहे, अंडर आईजची क्रीम. ती कशी करायची सांगते. सो ह्या अंडर आय क्रीमसाठी आपल्याला लागणार आहे आल्मंड ऑइल आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेल. बदामाच्या तेलमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन ई ऑलरेडी असतंच, तरी पण आपल्याला बदामाचं तेल घ्यायचं आहे एक अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये पूर्ण एक कॅप्सूल टाकायची आहे व्हिटॅमिन ईची आणि ते छान फेटून घ्यायचं आहे आणि त्याचं एक जेल फॉर्म तयार झालं की आपल्याला ह्या बोटानेच हलक्या हाताने ते असं अप्लाय करायचं आहे. ह्याच बोटाने करा, कारण ह्या बोटाचा जो दाब असतोय तो थोडा हलका असतोय ॲज कम्पेअर टू दिस फिंगर्स. ह्याचा दाब थोडासा जास्त असतोय. सो अंडर आईज म्हणल्यावरती आपली जी काही म्हणजे अंडर आईजची जी जागा असते ती खूप नाजूक असते, त्यामुळे ह्याच बोटाने अप्लाय करा. ह्या सर्क्युलर मोशनमध्ये, हाफ सर्क्युलर मोशनमध्ये. फक्त अप्लाय करायचं नाही आहे तर आपल्याला चांगला मसाज करायचा आहे. 10 ते 15 मिनटं लिटरली मसाज करायचा आहे रोज रात्री. जर तुम्हाला जास्त काळ झाले असेल तर त्याचा इफेक्ट काही तुम्हाला लगेच जाणवणार नाही, पण हळूहळू तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे. जर तुम्हाला असं वाटायला लागलं की इथं बाबा मला रिंकल्स यायला लागलेत किंवा थोडंसं काळं झालं डोळ्यांच्या खाली, तर तुम्ही ही अंडर आईजची क्रीम नक्की वापरून बघा, तुम्हाला नक्की ह्याचा रिझल्ट मिळणार आहे. सो नंबर 3 आहे आपल्या डार्क लिप्सवरती.
सो डार्क लिप्सवरती विटॅमिन ईची कॅप्सूल कशी यूज करायची ते मी तुम्हाला सांगते. डार्क लिप्स हे आपले म्हणजे अनुवंशिकता पण असू शकते किंवा मग कुठलेही चीप ब्रँडचे जे आपण लिपस्टिक वापरतो ज्याला कुठला ब्रँड नसतोय ती, आणि त्याच्यामुळे आपले लिप्स काळे दिसतात. सो लिप्स काळं व्हायचं कारण पण तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या, आणि तुम्हाला जर तुमच्या तुमचा लिप्सवरचं जर काळपटपणा घालवायचं असेल तर विटॅमिन ईची कॅप्सूल त्याच्यावरती कशी वापरायची हेच मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला काय करायचं ना, कुठलंही लिप बाम घ्यायचं आहे. माझ्याकडे लिप बाम नाही आहे, माझ्याकडे आहे पेट्रोलियम जेली वॅसलीनची. सो हीच मी घेतलेली आहे. पेट्रोलियम जेलीमध्ये आपल्याला विटॅमिन ईची कॅप्सूल घालायची आहे आणि त्याला छान फेटायचं आहे आपल्या हातावरतीच इकडे, आणि त्याच्याने आपल्या लिप्सवरती मसाज करायचा आहे. तो पण मसाज आपल्याला 10 ते 15 मिनटं करायचा आहे. आणि हेच जर तुम्ही थोडे दिवस फॉलो केलं ना तर तुमच्या पण जो काही काळपटपणा आलेला आहे लिप्सवरती तो नक्की निघून जाईल आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल. चौथा उपयोग आहे तो आपल्या केसांसाठी त्याचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. तर त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेलाचं तेल, आणि आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेल, हे तेल आणि हे तेल विथ विटॅमिन ईची कॅप्सूल, हे तिन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे. खरं तर कॅस्टर ऑइल ना थोडंसं जाड असते, म्हणजे त्याचं थिक असते ते ऑइल. त्याच्यामध्ये आपल्याला 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकायच्या आहेत आणि एकदम थोडंसं आपल्याला आल्मंड ऑइल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे मिक्स करायचं आहे आणि केसांच्या मुळाशी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. कॅस्टर ऑइल तुम्हाला माहिती आहे केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि विटॅमिन ई काय करते ना, ते जे तिथले पोर्स जे म्हणजे क्लोज झालेले असतात ते ओपन करायला मदत करते आणि आपल्या स्काल्पवरती जो काय ड्रायनेस झालेला आहे तो कमी करते विटॅमिन ईची कॅप्सूल. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर लावलं तर तुम्हाला थोड्या दिवसातच जाणवेल की जिथं काही विरळ झालेली होती केस तिथं नवीन ग्रोथ आलेली आहे, आणि जी काही केस आपली पातळ झालेली ती थोडीशी दाट होणार आहेत केस. सो अशा पद्धतीने आपल्याला विटॅमिन ई कॅप्सूल केसांसाठी फायदेमंद ठरते. अर्थातच हे काही लगेच होणार नाही आहे, हे तुम्हाला सतत 2-3 महिने करायला लागणार आणि त्यानंतरच तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे गोष्टींवरती. सो ह्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये होती फेस क्रीम म्हणजे नाईट क्रीम, आणि त्यानंतर अंडर आईज क्रीम लिप्ससाठी आणि केसांसाठी. ह्या 4मध्ये मी तुम्हाला विटॅमिन ईचं जे काय इम्पॉर्टन्स आहे ते सांगितलंय, कसं वापरायचं ते सुद्धा सांगितलंय. सो तुम्ही सुद्धा हे सगळ्या गोष्टी ट्राय करून बघा. विटॅमिन ई कॅप्सूल खरंच खूप मॅजिकल आहे, ती तुम्ही वापरून बघा. आणि ह्या सगळ्या गोष्टी लगेच होत नाहीत, ह्या तुम्हाला थोड्या दिवस वापरायला लागतात, त्यानंतरच तुम्हाला ह्या सगळ्यांचा रिझल्ट जाणवतो. आणि ह्या सगळ्या प्रोसिजरवरती तुम्ही ट्रस्ट करा आणि नक्कीच तुम्हाला असा मॅजिकल रिझल्ट जाणवेल. ह्या ज्या छोट्या छोट्या नुस्खे आहेत, रेमेडीज आहेत, ह्या अगदी आपण घरात करू शकतोय. त्यासाठी कुठल्या डॉक्टरकडे जायची काही गरज नाही आहे आपल्याला, किंवा बाहेरून एक्स्ट्राचं सामान आणायची पण काही गरज नाही आहे. जे काही घरातले म्हणजे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यापासूनच आपण छान असा उपयोग केलेला आहे विटॅमिन ईच्या कॅप्सूलचा फॉर अवर स्किन अँड हेअर. खरं तर मला कॉलेजला जाणाऱ्या मुलींना हे सांगायचं आहे की तुम्ही हे नुस्खे आहेत ते नक्की ट्राय करून बघा. खरं तर हेच तुमचं वय असतं ज्याच्यामध्ये तुमची स्किन आणि तुमची हेल्थ ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला मदत करत असते, आणि आत्ताच तुम्हाला म्हणजे मदत होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टींची. आणि आतापासूनच जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुमची स्किन आणि तुमचे हेअर एकदम छान राहणार आहेत. आणि होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल वाटला असेल, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग, आणि लवकरच भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ नेक्स्ट सब्जेक्ट ऑफ ब्युटी. म्हणजेच जसं की मी ह्या संडेला घेऊन आलेले आहे व्हिडिओ, तसंच नेक्स्ट संडेला पण मी एक ब्युटी रिलेटेड व्हिडिओ नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे. आणि व्हिडिओ कसा आवडला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.